नमस्कार, मी मधुरिमा. विद्यार्जन सायन्स अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत MST CET 2021 यांचा मार्किंग स्कीम काय असणार आहे आणि दुसरी गोष्ट सिलेबस डिटेल्स बद्दल आपण बघणार आहोत. सर्वप्रथम बघूयात मार्किंग स्कीम. मार्किंग स्कीम मध्ये हा जो पेपर आहे यामध्ये टोटल 3 क्वेश्चन पेपर्स असणार आहे. 3 क्वेश्चन पेपर्स जे आहेत ते मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन्स असणार आहेत. त्यामध्ये प्रत्येक क्वेश्चन पेपर जो आहे तो 100 मार्क्सचा असणार आहे. सर्वप्रथम बघूयात की पेपर 1 मध्ये कुठला सब्जेक्ट आहे, पेपर 2 मध्ये कुठला आणि 3 मध्ये कुठला. पेपर 1 मध्ये जो सब्जेक्ट आहे तो आहे मॅथमॅटिक्स. ठीक आहे, मॅथ्स जो आहे तो तुमचा सब्जेक्ट. स्टँडर्ड 11th मधून तुम्हाला 10 MCQs विचारतील, स्टँडर्ड 12th मधून 40 MCQs विचारतील. टोटल MCQs तुमचे 50 असणार आहेत आणि प्रत्येक MCQ जो आहे तो 2 मार्क्ससाठी विचारले जाणार आहे. टोटल मार्क्स तुमचे फर्स्ट पेपरचे आहे 100 आणि टाइम ड्युरेशन तुम्हाला असणार आहे 90. पेपर 2 बघूयात. पेपर 2 मध्ये 2 सब्जेक्ट असणार आहे. कुठले, एक फिजिक्स असणार आहे आणि दुसरा जो असणार आहे तो केमिस्ट्रीचा असणार आहे. हे जे फिजिक्स आणि केमिस्ट्री आहे हे कंपल्सरी आहे. जर तुमचा ग्रुप PCM आहे म्हणजे तुम्हाला एक फिजिक्स केमिस्ट्री कंपल्सरी आहे आणि PCB जो आहे त्यांनाही फिजिक्स केमिस्ट्री कंपल्सरी आहे. ठीक आहे, म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्री ह्या दोन्हींमध्ये जर आपण बघितलं तर स्टँडर्ड 11th मधून 10 क्वेश्चन्स विचारणार आहेत, स्टँडर्ड 12th मधून 40 क्वेश्चन्स विचारले जाणार आहे. टोटल 100 MCQs विचारतील आणि प्रत्येक MCQsला 1 मार्क्स असणार आहे. म्हणजेच टोटल मार्क्स जे असणार आहे ते 100 आणि टाइम ड्युरेशन असणार आहे 90 मिनिट्स. त्यानंतर पेपर 3 जो असणार आहे तो असणार आहे बायोलॉजीचा. आता बायोलॉजीमध्ये काय असणार आहे तर इथे 11th स्टँडर्ड मधून 20 MCQs विचारले जातील आणि 12th मधून 80 विचारले जातील. टोटल 100 क्वेश्चन झाले. प्रत्येक क्वेश्चन विचारला जाईल 1 मार्क्ससाठी. टोटल मार्क्स झाले तुमचे 100 आणि टाइम ड्युरेशन असणार आहे 90 मिनिट्स. आता जे स्टुडंट्स PCMचे आहेत तर PCM साठी टाइम ड्युरेशन किती असणार आहे 180 मिनिट्स आणि PCB साठी टाइम ड्युरेशन किती असणार आहे 180 मिनिट्स. तर अशा प्रकारे तुमचा पेपर पॅटर्न असणार आहे, पेपरची स्कीम असणार आहे. ठीक आहे, आता यानंतर आपण डिस्कस करणार आहोत की सिलेबसचे काय डिटेल्स आहेत. सिलेबसमध्ये आपण बघणार आहोत की 11th मधून किती पर्सेंटेज सिलेबस विचारला जाणार, 12th मधून किती % विचारतील आणि जो कोविड-19 मुळे सिलेबस रिड्यूस झालेला आहे त्याबद्दल काय, या बाबतींमध्ये आपण सिलेबसमध्ये बघणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दिस सिलेबस जो MST CET 2021 चा जो सिलेबस आहे तो तुमचा स्टेट बोर्डचा असणार आहे, हायर सेकंडरी एज्युकेशनचा असणार आहे. त्यानंतर 11th स्टँडर्ड मधून तुम्हाला 20% सिलेबस विचारले जाणार आहे, 12th स्टँडर्ड मधून 80% सिलेबस विचारला जाणार आहे. क्वेश्चन्स जे आहेत ते ॲप्लिकेशन बेस्ड आहे, पण त्यांची जी टफनेस आहे ती जवळपास JEE किंवा आपले नीटच्या लेवलची असणार आहे. पण क्वेश्चन सगळे कसे असणार आहेत, ॲप्लिकेशन बेस्ड असणार आहे. येस, नो निगेटिव्ह मार्किंग इज देअर, निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. आणि होल जो सिलेबस आहे स्टँडर्ड 12चा तो सगळा सिलेबस तुम्हाला करायचा आहे. त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, मॅथमॅटिक्स हा सगळा सिलेबस. बट ह्यामध्ये जो काही एक्सक्ल्यूड झालेला पोर्शन आहे, जो काही पोर्शन रिड्यूस केलेला होता बोर्डाच्या एक्झामसाठी महाराष्ट्र शासनाने, तर तो सिलेबस तुम्हाला करायचा नाही CET साठी सुद्धा. ठीक आहे, सो हे झालं आपलं सिलेबसबद्दल. त्यानंतर बघूयात की स्टँडर्ड 11th मधून नेमकं तुम्हाला कुठले टॉपिक्स करायचे आहेत. आता सगळ्यात अगोदर बघूयात फिजिक्सचं. फिजिक्समध्ये तुम्हाला कुठले टॉपिक करायचे 11th स्टँडर्ड मधून मोशन इन प्लेन, लॉज ऑफ मोशन, ग्रॅव्हिटेशन, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, साऊंड, ऑप्टिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिस्टिक आणि सेमीकंडक्टर्स. तर हे काही टॉपिक्स आहेत जे 11th स्टँडर्ड मधून करायचे. 11th स्टँडर्ड मधून केमिस्ट्रीचं काय कव्हर करायचं तर केमिस्ट्रीमध्ये बरेचसे बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत, जसं बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, स्ट्रक्चर ऑफ ॲटम, केमिकल बॉन्डिंग. हे काही तुमचे 9-10thलाही बरेचदा टॉपिक झालेले असतील. तर हे जेवढे काही बेसिक्स आहेत ते 11th मधून करायचे. रेडॉक्स रिॲक्शन असेल तुमचा, एलिमेंट ऑफ ग्रुप ऑफ लँड 2, स्टेट्स ऑफ मॅटर असणारे,
त्यानंतर ॲड्झॉर्प्शन अँड कोलाइड्स, प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, हायड्रोकार्बन्स, हे सर्व टॉपिक्स करायचे तुम्हाला 11th स्टँडर्डमधून. ज्यांचा मॅथमॅटिक्स आहे त्या मॅथमॅटिक्स तुम्हाला 11th स्टँडर्डमधून ट्रिग्नोमेट्री करायचं आहे, 2 स्ट्रेट लाईन्स, सर्कल, मेजर्स ऑफ डिस्पर्शन, प्रोबॅबिलिटी, कॉम्प्लेक्स नंबर, परम्युटेशन, कॉम्बिनेशन, फंक्शन्स, लिमिट्स अँड कंटिन्युटी. तर हे सगळे टॉपिक्स तुम्हाला 11th स्टँडर्डमधून करायचे आहेत मॅथमॅटिक्ससाठी. आणि रिमेनिंग पोर्शन आहे बायोलॉजीचा. बायोलॉजीचं तुम्हाला काय करायचं 11th स्टँडर्डमध्ये? बायोमॉलिक्युल्स. बायोमॉलिक्युल्स कुठले? तर जे DNA आहे, RNA आहे, प्रोटीन्स आहेत, हे काय झाले तुमचे सगळे बायोमॉलिक्युल्स. हे सगळं कुठून करायचं 11th स्टँडर्डमध्ये. रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर. रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफरमध्ये तुम्हाला ज्या काही सायकल्स आहेत, जसं स्ट्रक्चर ऑफ मायटोकॉन्ड्रिया, त्यानंतर मग त्याचं इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन कॅरी आउट होते. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला 11th स्टँडर्डमधून करायच्या आहेत. त्यासोबत तुम्हाला ह्युमन न्यूट्रिशन करायचं आहे, अगदी सोपा चॅप्टर आहे. आणि त्यानंतर एक्सक्रिशन अँड ऑस्मो रेग्युलेशन. आता एक्सक्रिशन अँड ऑस्मो रेग्युलेशनमध्ये तुम्हाला सगळं डिटेल बघायचे आहेत. किडनीचं स्ट्रक्चर काय आहे, किडनीचं फंक्शन काय आहे, त्यांचे डिटेल्स, नेफ्रॉन, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत 11th स्टँडर्डमधून. ठीक आहे. सो हा जेवढा सिलेबस आहे तो सगळा 11th स्टँडर्डचा आहे. या सर्व गोष्टींवरून तुम्हाला एक कळालंच असेल की तुम्हाला 11th जो आहे तो कमीत कमी सिलेबस आहे, 12th जास्तीत जास्त सिलेबस आहे. जास्तीत जास्त तुम्हाला भर जो आहे तो 12वीच्या अभ्यासक्रमासाठी द्यायचा आहे. ऑब्वियसली मी असं म्हणत नाही की 11th करू नका, पण 11th एवढे जे काही टॉपिक्स दिलेले आहेत हे टॉपिक्स तुम्हाला निश्चितच 11वीच्या पुस्तकातून करायचे आहेत. कारण की हा जो टेबल आहे तो डायरेक्टली महाराष्ट्र शासनाच्या सर्क्युलरमधून मी घेतलेला आहे. ह्याची PDF किंवा लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल. होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि फर्दर अपडेट्ससाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला आपण जॉईन करू शकता. टेलिग्राम चॅनल आहे विद्यार्जन सायन्स अकॅडमी. थँक्यू सो मच.